वाक्य बोलले ते भयंकर आहेत. मोदीजी, तुम्ही माझ्याशी लढा, पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही. तुम्ही कोणी असाल, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले मोदी की बाळासाहेबांच्या नकली संतान को मैं पूछ रहा हूं, मैं नकली? अरे बेअकली, बेअकली माणूस आहे हा. माझा अपमान नाही, माझ्या देवता समान माझ्या माचा अपमान आहे, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे. आणि मोदीजी, तुमच्यावरती आई वडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील, माझ्यावरती झालेले आहेत. मी सुसंस्कृत घराण्यातला आहे, घराणेशाहीचं वावडं तुम्हाला असेल, मला अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव सांगायला, आईचं नाव सांगायला लाज वाटत असेल. तुम्ही तुमच्या आईला फक्त नोटबंदीच्या रांगेमध्ये उभं केलं, मतदानासाठी रांगेमध्ये उभं केलं. हे पाप तुम्ही केलं. 90च्या घरातल्या मातेला तुम्ही तुमच्यासाठी वापरलं. तसा तेवढा मी निर्दयी नाहीये, कारण आमचं हिंदुत्व हे पितृदेव भव, मातृदेव भव, गुरुदेव भव हे सांगणारं आमचं हिंदुत्व आहे. आणि जास्त तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नका. बाळासाहेबांचं नकली संतान पहिलं म्हणजे बाळासाहेब बाळासाहेब बोलण्याच्या आधी हिंदू हृदय सम्राट बोलायला शिका, नाहीतर मी तुम्हाला शिकवणी लावतो. तुमची जीभ जर वळत नसेल हिंदू हृदय सम्राट बोलायला, तर माझा महाराष्ट्र ती वळून दाखवेल तुम्हाला हिंदू हृदय सम्राट कसं बोलायचं. आणि माझीच सही तुम्ही घेतली होती, माझीच सही घेतली होती 2014 साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना. ज्याला आज तुम्ही नकली संतान म्हणताय, नकली माणसा, तेव्हा तुम्हीच माझी सही घेतली होती. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे नरेंद्र मोदी असतील. 14 साली घेतली, 19 साली घेतली. लाज नाही वाटली तेव्हा माझी सही घ्यायला? आता उद्या 17 तारखेला मुंबईत येत आहेत, शिवाजी पार्कला येतील, बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील, नाग रगडतील, स्टेजवर जाऊन बाळासाहेबांची आठवण काढून ढसा रडतील. हो, ही नकली माणसं आहेत, बेअकली माणसं आहेत. उघड बोलतो, कारण मला जर नकली संतान म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा नकली आणि बेअकली आहात. पण आता तुमची बूंद सी गई है, वो नौटंकी से नहीं आने वाली. बूंद से गई, अब नौटंकी कितनी भी चाहे कितनी भी नौटंकी कर लो, लेकिन मोदी जी आप जो गई वो गई, दोबारा नहीं आने वाली. तुम्ही या माझ्या शिवसेनेला नकली म्हणता, तुम्ही बाळासाहेबांच्या सुपुत्राला नकली संतान म्हणताय. तुम्हाला मान्य आहे का रे? ज्या ठाकरे घराण्यानी अगदी माझ्या आजोबांपासून महाराष्ट्राची सेवा केली आणि आम्ही तुमची साथ सोडली, तुम्ही आम्हाला ढकललं. 2014 साली लोकसभेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत होतो आणि 2014च्या ऑक्टोबर मधल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंनी मला फोन करून सांगितलं होतं की उद्धवजी, आमचा वरिष्ठांचा निरोप आलाय की आता यापुढे आपली युती तुटली. म्हणजे तुम्ही आमचा वापर करून घेऊन फेकायला दोनदा प्रयत्न केला. 2014 साली केला, 2019 ला केला. अहो, 19 साली लोकसभा जिंकलो, पण विधानसभेमध्ये कोल्हापूरचे एक भाजपाचे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, त्यांनी एक गौप्यस्फोट केलाय आणि त्यांनी सांगितलं फार भयानक आहे. त्यांनी काय सांगितलं की यांचे जे चंद्रकांत पाटील, चंपा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे, त्या चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की शिवसेनेचे उमेदवार पाडा. हे पाप आम्ही कधी केलं नव्हतं ना. मी आज जाहीर विचारतो, इकडे सगळे तुम्ही या शिर्डी मतदारसंघातले आलेला आहात, जे जे मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला दिले होते त्याच्यात मी एकाला तरी निरोप दिला होता की भाजपचा उमेदवार पाडा? आम्ही निष्ठेने तुमचं काम केलं. आम्ही मोदींना तिकडे निष्ठेने पंतप्रधान पदी बसवलं. आम्ही निष्ठेने तुमच्या विधानसभेचं काम केलं. पण तुम्ही पाठीत वार करणारी अवलाद, प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या पाठीत वार करायला लागलात. आणि आता तर तुमची इथपर्यंत मजल गेली की ज्या हिंदू हृदय सम्राटांनी मोदीजी तुम्हाला वाचवलं नसतं
तर तेव्हाच अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं असतं. त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला तुम्ही युती तोडली तरी आम्ही खपवून घेतलं आणि आज तुम्ही मला खोटं पाडलं म्हणून मी तुमची युती तोडली तर मला नकली संतान म्हणतात. हा जो काही सगळा बोगसपणा आणि भाकडपणा चाललेला आहे हा मला खतम करून टाकायचा आहे. आमचे देवदैवत ही जागृत आहेत आणि मला या शिर्डीचा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे, कारण तिकडे जो लोकशाहीचं रक्षण करायचंय त्या लोकशाहीसाठी मला शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद पाहिजे. इथून माझा आपल्याला आमदार आणावाच लागेल, माझा म्हणजे आपला सगळ्यांचा. आणि मोदीजी तुम्ही उद्धव ठाकरे बद्दल बोलताय, मग तुमचंच भाषण हे माझ्याकडे आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि तेव्हा काय तावातावाने मोदी बोलत होते.